तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UGC नेट 2024 ची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। तर ते बदल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला व्हिडिओ सुरू करूया। UGC नेट परीक्षेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिलेली आहे। दिनांक 20 एप्रिल पासून नॅशनल टेस्टिंग एजन्सी UGC नेट परीक्षा जून 2024 साठी अर्ज प्रक्रिया सुरू करू शकते। यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ugcnet.nta.ac.in वर भेट देऊन अर्ज या ठिकाणी करायचा आहे। तर आता परीक्षा संदर्भात करण्यात आलेले कोणकोणते बदल आहेत ते आपण या ठिकाणी बघूया। महत्त्वाचे म्हणजे या वर्षीपासून परीक्षेत 2 महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत। जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार जे उमेदवार 4 वर्षाच्या किंवा 8 वर्षाच्या बॅचलर डिग्री प्रोग्रामच्या अंतिम सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील UGC नेट जून 2024 सत्रासाठी अर्ज या ठिकाणी करू शकणार आहेत। आता उमेदवारांना त्यांच्या आवडीच्या विषयात PhD करता येणार आहे। त्यांनी कोणत्या अभ्यासक्रमातून पदवी घेतली आहे हे महत्त्वाचं ठरणार नाही। UGCचे अध्यक्ष एम जगदीश कुमार म्हणाले, 4 वर्षाचा बॅचलर डिग्री प्रोग्राम करत असलेले विद्यार्थी त्यांना ज्या विषयात 4 वर्षाची बॅचलर पदवी मिळालेली आहे त्या विषयात ते PhD करू शकतात। तर इथे तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे की जो तुमचा डिग्रीचा विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगाने तुम्हाला या ठिकाणी PhD करता येणार आहे। याशिवाय उमेदवार परीक्षेशी संबंधित अपडेटसाठी NTA या नवीन वेबसाईटलाही या ठिकाणी भेट देऊ शकतात, अशी माहिती जगदीश कुमार यांनी या ठिकाणी दिलेली आहे। तर या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो, तर त्याच्यावर क्लिक करून NTA बद्दल अपडेट या ठिकाणी बघू शकता। तर मित्रांनो, पूर्वी नियम काय होता, तर यापूर्वी UGC नेटसाठी पदव्युत्तर पदवी असणे या ठिकाणी अनिवार्य होते। उमेदवार त्याच विषयात PhD करू शकतात ज्यामध्ये त्यांनी 2 वर्षाची PG पदवी घेतली आहे। मात्र नियमात दुरुस्ती केल्यास विद्यार्थ्याचा वेळ वाचणार आहे, तसेच त्यांना आता पदव्युत्तर पदवीची गरज या ठिकाणी भासणार नाही। तर अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो। जर तुम्हाला PhD साठी ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा PhD साठी प्रवेश घ्यायचा असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। तसेच ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना याचा फायदा घेता येईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा, आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।